पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यात पुणे शहरातील वाहतूक पाहिली तर सध्या या प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा वेळ लागतो. मात्र आता पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यातील प्रवासाचा वेळ कमी व्हावा, दळणवळण सुरळीत व्हावं यासाठीच महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं काम 3 टप्प्यांमध्ये केलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं असून यामध्ये पुणे ते शिरूर या पहिल्या टप्प्यामध्ये 54 किलोमीटर उन्नत महामार्गाच्या कामाचं महिन्याभरामध्ये उद्घाटन करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हा महामार्ग नेमका कसा असेल, त्याचं उद्घाटन कधी होणार, त्याचं वैशिष्ट्य काय, या सगळ्यासोबतच आपण इतर महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि सोप्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच घोषणा करत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा दिलाय. याशिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल तर वेगळं सांगायला नको. मात्र हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. आपण एक एक करत या विषयावर आता बोलूयात. तर नुकतीच पुण्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक पार पडली. त्यामध्ये पुणे परिसरातील 1,10,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा करत पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाचं काम 3 टप्प्यांमध्ये केलं जाणार असल्याचं बोललं गेलंय. आणि ही नियोजित कामं पूर्ण झाल्यानंतर पुणे छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 3 तासात नागरिकांना करता येईल असा दावा सुद्धा करण्यात आलाय. त्यामुळे पाहूयात की पुणे छत्रपती संभाजीनगर या मार्गातील 3 महत्त्वाचे टप्पे कोणकोणते आहेत. तर या प्रकल्पाबाबत MSIDCने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. यातील पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉरचं बांधकाम, दुसऱ्या टप्प्यामध्ये शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा विकास आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे ते शिरूर या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं बांधकाम समाविष्ट असेल. आणि या 3 पैकी पहिला टप्पा सध्या सर्वात सक्रिय आणि महत्त्वाचा आहे असं देखील म्हटलेलं आहे. दरम्यान यापूर्वी सुद्धा आपण याबद्दलचा एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की बघू शकता. तर पहिला टप्पा जो आहे तर तो म्हणजे पुणे ते शिरूर हा 53.4 किलोमीटर लांबीचा उन्नत महामार्ग सुमारे 7,515 कोटी रुपयांमध्ये उभारला जाणार असून या महामार्गावर जमिनीवर रस्ता, त्यावर 6 लेनचा उन्नत महामार्ग आणि सर्वात वर मेट्रो अशी रचना प्रस्तावित आहे. दुसरा टप्पा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान 192.5 किलोमीटर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असून त्यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास सुमारे 2 तास 15 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो असा दावा सुद्धा करण्यात आलाय. बरं, इतकंच नाही तर तळेगाव, चाकण, शिक्रापूर या 53 किलोमीटरच्या मार्गासाठी सुद्धा 4,000 कोटी रुपयांची निविदा निश्चित करण्यात आली आहे. तर पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत या 31 किलोमीटरच्या अंतरासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे. नाशिक फाटा ते खेड या महामार्गासाठी 7,808 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दुसऱ्या एका प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान सध्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर प्रवास करण्यासाठी साधारण 6 तास लागतात. त्यात वाहतूक कोंडी असेल तर हा वेळ आणखीनच वाढत जातो. त्यात ठिकठिकाणी लागणारा ट्रॅफिक जाम. पण आता आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ 2.25 तासामध्ये पार करणं शक्य होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे रोज प्रवास करणारे व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील लोकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. बरं, यामुळे वाहतूक सुरळीत तर होईलच, पण शिरूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या औद्योगिक पट्ट्यातील म्हणजेच MIDC भागाला माल वाहतूक करण्यासाठी सुद्धा हा मार्ग नक्कीच फायदेशीर ठरेल. शिवाय वाळूज, शेंद्रा, जालना आणि बीड या भागातील उद्योगांना सुद्धा यामुळे मोठी आणि थेट पश्चिम महाराष्ट्राची बाजारपेठ सुद्धा जोडली जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते नवीन महामार्गामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल. त्यामुळे उद्योगांना माल वेळेमध्ये पोहोचवणं सोपं होईल आणि यामुळे या भागात नवीन उद्योग येण्याची सुद्धा शक्यता वाढणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय. त्याचबरोबर हा महामार्ग झाल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल. कारण सध्या पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी सिग्नल, गावांची वस्ती आणि ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या पाहायला मिळते. मात्र ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा नवीन स्वतंत्र मार्ग असल्यानंतर वाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षित होऊ शकते. शिवाय या महामार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करण्यात येणार आहे. इथे CCTV आणि स्मार्ट ट्रॅफिक मॉनिटरिंग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अँब्युलन्स आणि हेल्पलाईन सुविधा, शिवाय प्रवाशांसाठी बेसाइड अम्युनिटीज अर्थात फूड प्लाझा, पेट्रोल पंप, विश्रांतीगृह अशा सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील. दरम्यान या सगळ्या कामासाठी नितीन गडकरी यांनी विशेष मागण्या सुद्धा केलेल्या आहेत, ज्या अशा आहेत
की या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारी वाळू आणि दगड यांसारख्या साहित्यावरील किमती आणि रॉयल्टी माफ करावी, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारला सुद्धा दिली आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे हा प्रकल्प पूर्ण होणार कधी? दरम्यान MSIDCच्या नियोजनानुसार या प्रकल्पासाठी 1 वर्ष भूसंपादन आणि प्रशासकीय प्रक्रियेला लागणार आहे आणि त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी साधारण 4 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. थोडक्यात पुढील 5 वर्षांमध्ये हा आधुनिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असं म्हणता येईल आणि एकूणच पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि वाहतूक या सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. मात्र आता या प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होतं आणि नागरिकांना हा दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे, मराठवाडा, विदर्भ हा पट्टा एकाच साखळीमध्ये जोडला जाईल. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. पण तुमचं यावरचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.